तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अक्षरा अधिपतीला म्हणते, असं बेशिस्त वर्तन मी माझ्या शाळेत आणि वर्गात अजिबात सहन करणार नाही. असं म्हणून अक्षरा वर्गातून निघून जायला निघते. पण अधिपती लगेच म्हणतो, मुलांनो, ही शाळा आहे की नाही? मुलं हो म्हणतात. मग अधिपती म्हणतो, शाळेचे नियम जसे विद्यार्थ्यांना असतात तसेच शिक्षकांना पण असतात ना. असं कोणीही शिक्षक अर्धवट वर्ग सोडून जाऊ शकतो का? मग विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही का? आणि आपल्या नवीन मुख्याध्यापिका एवढ्या कडक शिस्तीच्या आहेत, त्यांना हे सगळं कळलं तर त्यांना चालेल का? मग सगळे विद्यार्थी म्हणतात नाही. मग अक्षरा रागातच परत येते आणि पुस्तक घेते. मात्र अधिपती मुद्दामच म्हणतो, मास्तरीणबाई, भेटी लागे जीवामध्ये त्यांची आस कोणाच्या जीवाला लागेल असं लिहिलंय. मग अक्षरा रागानेच फळ्यावर लिहिलेली कविता पुसून टाकते. मग अधिपती म्हणतो, मास्तरीणबाईंच्या जीवाला लागलं वाटतं. मग अक्षरा रागातच म्हणते, आता आपण कुलूप धडा शिकतोय, सगळ्यांनी कुलूप हा धडा काढा. मग अक्षरा अधिपतीला म्हणते, आणलंय का पुस्तक? आणि त्याला खाली बसायला सांगते. मग अधिपती खाली बसतो. दुसरीकडे घरी भुवनेश्वरी एकटीच बुद्धिबळाचा खेळ खेळत असते. चारुहा सर तिला म्हणतात, बिचाऱ्या. भुवनेश्वरी म्हणते, आम्हाला काही म्हणला का तुम्ही? मग चारुहास म्हणतात की मी बिचारा म्हणलो. भुवनेश्वरी म्हणते, तेच म्हटलं, आम्हाला बिचारी म्हणण्याचं धाडस कोणी केलं? चारुहास म्हणतात, मी तुम्हाला नाही, त्या सोंगट्यांना बिचारा म्हणलो. मग भुवनेश्वरी म्हणते, तुम्हाला बुद्धिबळातलं काहीच कळत नाही असं म्हणावं लागेल आता, कारण या जगात कोणीच बिचारं नसतं. कारण या सोंगट्यांना पण त्यांची ताकद आहे, त्यांची चाल आहे. फक्त त्यांना चालवणारा माणूस डोकेबाज असायला पाहिजे. पण चारुहास म्हणतात, बुद्धिबळ आणि खरं आयुष्य यात खूप फरक असतो. या सोंगट्यांप्रमाणे खऱ्या आयुष्यात आपण माणसांना खेळू नाही शकत, कारण या सोंगट्यांसारखी माणसं निर्जीव नसतात, त्यांना मन असतं, बुद्धी असते. मग भुवनेश्वरी हसतच म्हणते, एकदा का माणसांचं मन ओळखता आलं ना, त्यांना आपण हवं तसं खेळू शकतो. मग चारुहास म्हणतात, खरं बोलतेस तू, पण त्या माणसांना आपण जपायचं की त्यांचा वापर करून घ्यायचा हे प्रत्येकाच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असतं. कारण बुद्धिबळाच्या खेळात जिंकण्यासाठी एखाद्या वेळेस सोंगटीला बळी द्यावा लागतो, पण खऱ्या आयुष्यात असा बळी देऊन चालत नाही. मग भुवनेश्वरी म्हणते, खऱ्या आयुष्यात पण जिंकण्यासाठी कोणाचा बळी द्यावा लागला तर काय हरकत आहे? मग चारुहास रागाने म्हणतात, खरं तर तू या घराचा बुद्धिबळाचा खेळच करून टाकला आहेस. आणि मी तुला हे सांगायला आलो होतो, हे सगळं थांबव आता. पण मला तुझ्याकडे बघून वाटत नाही तू असं काही करशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे बुद्धिबळ तू दोन्ही बाजूने एकटीच खेळतेस, म्हणून सध्या तरी तूच जिंकतेस. पण जेव्हा तुझ्या ताकदीचं कोणी येईल आणि तुला प्यादा बनवेल ना, तेव्हाच तुला कळेल. मग भुवनेश्वरी म्हणते, जरी आम्ही प्यादा झालो ना तरी आम्ही वजीरच असणार, आणि ही बाकीची प्यादी आम्हाला पाहिजे तशीच हलवणार. चारुहास बोलतात की तू एक गोष्ट विसरतेस, यातील एक जरी प्यादा शेवटच्या घरापर्यंत गेला ना तर तो वजीर होऊ शकतो. भुवनेश्वरी म्हणते, आम्ही कोणत्याच प्याद्याला शेवटच्या घरापर्यंत जाऊ देणार नाही. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीचं शाळेत ॲडमिशन कसं झालं याचा विचार करत असते. तिथे क्लार्क येतात. ते अक्षराला विचारतात, काय झालं मॅडम? अक्षरा म्हणते, अधिपती आपल्या शाळेत कसे आले? त्यावर ते म्हणतात, त्यांनी ॲडमिशन घेतलं आहे आणि पूर्ण वर्षाची फी सुद्धा भरली आहे. ती म्हणते, हे कसं शक्य आहे? मी मुख्याध्यापिका आहे आणि माझ्या सही शिक्क्याशिवाय त्यांचं ॲडमिशन कसं झालं? मग ते क्लार्क अक्षराला ॲडमिशन पेपर्स दाखवतात आणि म्हणतात, हे बघा मॅडम, याच्यावर तुम्हीच सह्या केल्या आहेत. हे बघितल्यावर अक्षराला धक्काच बसतो. ती म्हणते, या पेपर्सवर मी सही केलीच नाही. मग ते सर म्हणतात, मॅडम, मला तर वाटलं तुम्हीच त्यांना ॲडमिशन दिलं असेल, कारण तुम्ही त्यांच्या बायको आहात. पण अक्षरा म्हणते, नाही, ही सही कोणीतरी माझ्याकडून करून घेतली आहे, मला न समजता. तर दुसरीकडे इरा तिच्या आईबाबांना म्हणते, मी मगाशी जे काही बोलले त्याचा विचार केलाय का तुम्ही? मग ते दोघे म्हणतात, कशाबद्दल बोलतेस तू? मग इरा म्हणते, ताईने अधिपतीला निखिलला परत नोकरीवर घ्यायला सांगितलं आणि अधिपतीने त्यांना परत कामावर ठेवलं सुद्धा. म्हणजे ते दोघे हे सगळं ठरवून करत आहेत, फक्त आम्हाला त्रास देण्यासाठी. हे ऐकल्यावर तिचे आई बाबा तिला समजावतात की दोघेही असं कधीच करणार नाहीत. पण इरा ऐकतच नाही. ती त्या दोघांवरही वाटेल ते आरोप करते. मग आई म्हणते, तुला जर असं वाटतंय की दोघेही निखिल आणि तुला त्रास देण्यासाठी करत आहेत, तर मग निखिलला त्यांनी परत नोकरीवर का ठेवलं? त्यांना नोकरीवरून काढून टाकलं नसतं का? पुढे आई म्हणते, आम्हाला तर वाटते तूच आमच्यापासून काहीतरी लपवत आहेस आणि मला पूर्ण खात्री आहे निखिलनेच काहीतरी चूक केली असणार.
म्हणून अधिपतीने त्यांना कामावरून काढून टाकलं। हे ऐकल्यावर इरा चिडते आणि तिथून निघून जाते। दुसरीकडे अक्षरा याचाच विचार करत असते, या ॲडमिशनच्या पेपरवर मी नक्की केव्हा सही केली। मग ती त्या सरांना विचारते, या 2-3 दिवसामध्ये तुम्ही माझ्याकडून कोणकोणत्या पेपर्सवर सही घेतली। मग ते सर बोलतात, मॅडम मी रोजच कोणत्या ना कोणत्या पेपर्सवर तुमची सही घेत असतो। मग अक्षरा म्हणते, त्यातल्याच एका पेपर्सवर हे ॲडमिशन फॉर्म माझ्याकडे आला असेल आणि मी त्यावर चुकून सही केली असेल। मग तिला आठवतं 2 दिवसापूर्वी मिताली आणि 2 मुलं त्यांच्या अर्जावर सही करण्यासाठी आले होते। मग तिला घडलेला सर्व प्रकार आठवतो आणि तिचा विश्वास बसतो की त्यांनीच तिच्याकडून ह्या पेपर्सवर सही घेतली असणार आणि मग ती शिपाईला त्यांना बोलवायला सांगते। दुसरीकडे अक्षराची आई तिच्या बाबांना म्हणते, आपण किती दिवस असं शांत बसणार आहोत, आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे। मग बाबा म्हणतात, तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते मला माहिती आहे। मग आई म्हणते, जर आपण भुवनेश्वरी मॅडमशी बोललोच नाही तर अक्षरा त्या घरात परत जाऊ शकत नाही। आपण जर त्यांच्याशी बोललो तर त्यांना नाही बोलणं जड जाईल। पण बाबा म्हणतात, अक्षराने आपल्याला सांगितलंय ना त्यांच्याकडे जायचं नाही, जर आपण असं केलं तर ती हे घर सोडून जाईल। पण आई म्हणते, मग अक्षराने तिचा संसार करू नये का, आपल्याला तिच्या सुखाचा विचार करायला हवा ना। पण बाबा म्हणतात, या सगळ्यांमध्ये तू एक गोष्ट विसरतेस, अधिपती अजूनही अक्षराला भेटतात, ते सांगेन ते सगळं ऐकतात, ही एक वाट मोकळी आहे। आपल्याला सध्या तरी काहीच करायला नको आणि ज्यावेळी आपल्याला वाटेल ना की आता काही शक्य नाही तेव्हा आपण काहीतरी निर्णय घेऊयात। दुसरीकडे अक्षरा त्या तिघांनाही बोलवून घेते आणि म्हणते, मी ते तुम्हाला का बोलवलं ते तुमच्या लक्षात आलंच असेल, पण ते तिघेही न माहीत असल्यासारखं करतात। मग अक्षरा स्पष्टपणेच त्यांना विचारते, अधिपतींच्या ॲडमिशन पेपर्सवर सही तुम्हीच माझ्याकडून नकळत घेतली होती ना। पण ते तिघेही नाही म्हणतात। अक्षरा त्यांना खूप समजावते पण ते तिघे नाहीच म्हणतात। मग अक्षरा म्हणते, ठीक आहे, मी आता पोलिसांनाच बोलवते, तेच ठरवतील आता काय करायचंय ते। पोलिसांचं नाव ऐकल्यावर ते सगळेजण खूप घाबरतात। तर मित्रांनो, या सिरियलची पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।